उबेर ओला या वाहनावर कठोर कारवाई न झाल्यास रायगड जिल्ह्यात अन्यायाविरुद्ध पोटासाठी रायगड पॅटर्न सुरू झाल्यास याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे रायगड जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी म्हटले. 1 तास आरटीओ ऑफिसच्या जवळच असणाऱ्या खारपाडा टोलनाक्यावर तपासणी केली असता 38 उबेर ओला वाहनावर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई होऊन लाखो रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होतो, तर अशी कारवाई त्यांच्यावर होऊ नये असे कोणाचे आहे अभय? रायगडमधील परमिट धारकाला चारित्र्य पडताळणी दाखला असणे बंधनकारक आहे. मात्र परप्रांतीय परमिट धारक खोटे लायसन्स, न भरलेले टॅक्स, बॅच नसलेला पण तो प्रवासी वाहतूक उबेर व ओला कंपनीचे ड्रायव्हर यांची जाणीवपूर्वक तपासणी न करणे म्हणजे काय समजावे? रायगडमधील स्थानिक टॅक्सी चालक काही मार्गांवर अनेक वर्ष प्रवासी वाहतूक करीत आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने एसटी मध्ये 50% महिलांना प्रवास सवलत कोणतेही निकष न ठेवता दिली आहे. त्यामुळे पूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झालाय. त्यातच आता परप्रांतीय उबेर ओला कंपनीच्या अनधिकृत व्यवसायामुळे विक्रम मिनी डोअरचे व्यवसाय पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उबेर ओला या वाहनावर कठोर कारवाई न झाल्यास रायगड जिल्ह्यात अन्यायाविरुद्ध पोटासाठी रायगड पॅटर्न सुरू झाल्यास याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. तसेच 26 जानेवारीला आंदोलन करणार असे रायगड जिल्हा अध्यक्ष विक्रम मिनी डोअर चालक मालक संघटनेचे विजयभाऊ पाटील यांनी सांगितले. रायगड जिल्हा विक्रम मिनी डोअर संघटनेच्या माध्यमातून आज गेली 30 वर्ष ही प्रवासी सेवा देतो. परंतु ही सेवा देत असताना अनेक सारे प्रश्न या प्रवासी वाहनांवर आलेले आहेत. कारण आत्ताच महाभयंकर म्हणजे महिलांना एसटी मध्ये दिलेले 50%चं आरक्षण, त्या आरक्षणामुळे हा व्यवसाय सर्व उद्ध्वस्त झालेला आहे. अशातच हे जे उबेरे आणि ओला जे परप्रांतीय जे हे आहेत लोक, ती इथे प्रवासी सेवा देण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, आम्हाला मान्य आहे की त्यांनी मुंबईवरून आणल्यात, पुण्यावरून आणलात, तुम्ही इथे आणा, प्रवाशाला सेवा द्या. परंतु इथला व्यवसाय त्यांनी हिरावून घेऊ नये. इथले स्थानिक लोक, इथे टॅक्सी चालक अनेक से रायगडमध्ये आहेत. त्यांचा स्थानिकांचा जो प्रश्न आहे, स्थानिकांचा जो व्यवसाय आहे, तो इथून पिकअप न करता त्यांनी एमटी जायचंय. जर हे अनेक वेळा सांगून देखील ही लोक जर ऐकली नाही, तर मग आज आम्ही पण ड्रायव्हर आहोत, ते पण ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हरांचा व्यथा ड्रायव्हरांना माहिती आहेत. परंतु कोणाच्या पोटावर जे घास आहे ते हिरावून घेण्याचा जो उबेरे किंवा हे परप्रांतीय ओला उबेरे आहेत, या कंपन्यांना होऊ द्यायचं नाही. जर आम्ही समज देऊन जर हे गोष्ट जर ऐकले नाही, तर मग मला रायगड जिल्ह्यामध्ये रायगड पॅटर्न करावं लागेल, हे मात्र निश्चित आहे. मी तशाबद्दल निवेदन दिलेलं आहे आणि तो निवेदना अर्थ त्या दिवशी काही व्यवसाय जे आहेत उबेरवाले, त्यांच्यावर कारवाई झाली. परंतु जी कारवाई झाली ती मनपूर्वक नाही. अनेकसे लोक त्यामध्ये दारू, चरस, गांजा अशी विविध व्यसनं करून कोणत्याही नियमांचं पालन न करता हा व्यवसाय केला जातो. त्यामुळं त्या व्यवसाय प्रवासी व्यवसाय देत असताना आपण आपलं मांगल्य चांगलं ठेवणं, प्रवासी सेवा चांगलं देणं हे कर्तव्य आहे. परंतु जर ह्या अशा जर नशेत असताना जर कोणती अपघटना घडली, तर हे रायगड जिल्ह्यातले माझे कोणतरी नातेवाईक जातील. म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की यापुढं जर ही कारवाई जर चालू राहिली नाही, ओला उबेरे चालू राहिलेत, तर रायगड पॅटर्न चालू होईल. ह्याचं मी तुम्हाला हे करतो. आता झोपलेल्याला जाग येते, तशाच पद्धतीने काही तुरळक प्रकारे एक परवा दिवशी काय 30-35 गाड्यांवर कारवाई झाली. म्हणजे 1 तास जर नॅशनल हायवेवर जर आरटीओ थांबले, तर 1 तासात 35 उबे किंवा ओला गाड्यांवर कारवाई होऊ शकते. याचा अर्थ किती लोक पेडमध्ये, रायगडमध्ये त्या गाड्या येत आहेत आणि हा स्थानिकांचा व्यवसाय जातोय. जर हे जर सातत्य त्यामध्ये कारवाईमध्ये ठेवला नाही, तर मग मात्र 26 जानेवारीला आमचं फार मोठं आमच्या स्टाईलने पॅटर्न, रायगड पॅटर्न आंदोलन होईल, यात मात्र शंका नाही. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेन.
धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.